Good morning. Let us go to the point. Mathematical definition of entropy. काल आपण इथपर्यंत पोहोचलेलो होतो. एंट्रॉपीची मॅथमॅटिकल डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे. एंट्रॉपीची मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे डेल्टा एस इज इक्वल्स टू डेल्टा क्यू अपॉन टी. आता याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, चेंज इन एंट्रॉपी इज इक्वल टू द रेशो ऑफ चेंज इन हीट ॲट अ गिवन टेम्परेचर असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. याच्यामध्ये जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर हे इक्वेशन कसं कन्वर्ट होतं, इवन टेम्परेचर कॉन्स्टंट नसेल तर हे इक्वेशन कसं कन्वर्ट होतं. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला हे इक्वेशन ॲज इट इज राहील. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर डेल्टा टी इज इक्वल टू 0. या ठिकाणी काहीच रिप्रेझेंट केलेलं फक्त टेम्परेचर आहे, तर त्याच्यामुळं डेल्टा एस इज इक्वल टू हे इक्वेशन डेल्टा क्यू अपॉन कॅपिटल टी असं इक्वेशन येतं ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला. डेल्टा क्यू म्हणजे काय आहे? डेल्टा क्यू इज अ चेंज इन हीट. चेंज इन हीट. आणि याच्यामध्ये दोन कन्सेप्ट येतात. जर जर क्यू हा पॉझिटिव्ह असेल, जर क्यू हा इफ द क्यू इज पॉझिटिव्ह दॅट टाइम द हीट गेन इन द सिस्टीम, and the Q is a negative, that time heat loss from the system. These are the process of system. या सगळ्या प्रोसेस कोणाच्या आहेत? सिस्टीमच्या. सिस्टीमने जर हीट गेन केली तर त्यावेळेस क्यूची व्हॅल्यू किंवा क्यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, आणि सिस्टीमने जर हीट लॉस केली तर त्यावेळेस त्यावेळेस क्यूची व्हॅल्यू ही निगेटिव्ह येते. हे झालं ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला. जर टेम्परेचर कॉन्स्टंट नसेल तर टेम्परेचर इज नॉट इक्वल टू कॉन्स्टंट, तर त्यावेळेस काय कंडिशन असते? तर त्यावेळेस याच्यामध्ये जो चेंज होत आहे, टेम्परेचरचा जो चेंज होत आहे, हीटचा जो चेंज होत आहे, तो स्मॉल चेंज आहे. म्हणून हे इक्वेशन आपण टी एस इज इक्वल्स टू डी क्यू अपॉन टी असं रिप्रेझेंट करतो. या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट नाही. देर इज अ व्हेरी स्मॉल चेंज इन टेम्परेचर, there is a very small change in heat, therefore we have taking the integration. So there is a taking integration of ds is equal to integration of dq upon t. याचं इंटिग्रेशन स्मॉल चेंज कुठे आहे? एकतर फायनल इनिशियल पासून फायनल पर्यंत हा स्मॉल चेंज आहे. याला आपण स्मॉल चेंजला रिप्रेझेंट करतो डेल्टा एस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी क्यू अपॉन टी. हे इक्वेशन येतं इफ द टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट. जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट नाही त्यावेळेस हे इक्वेशन येतं, आणि जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्यावेळेस हे इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. कॉन्सेप्ट क्लिअर झाले का बघा. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर एन्थाल्पी इज इक्वल टू द रेशो ऑफ, किंवा चेंज इन एंट्रॉपी इज द रेशो ऑफ, नॉट फॉर एन्थाल्पी, चेंज इन एंट्रॉपी इज द रेशो ऑफ चेंज इन हीट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. इफ द टेम्परेचर इज कॉन्स्टंट, द गिवन इक्वेशन फॉर द कॉन्स्टंट टेम्परेचर. इफ टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट, दॅट टाइम डेल्टा एस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी क्यू बाय टी. Now we are going to, let us go to the unit of, आता आपल्याला युनिट कडे जायचं आहे. युनिट ऑफ चेंज इन एंट्रॉपी. युनिट ऑफ चेंज इन डेल्टा एस म्हणजेच एंट्रॉपी. फॉर्म्युला काय आहे? डेल्टा एस इज इक्वल्स टू डेल्टा क्यू अपॉन टी, राईट. दॅट इज अ फॉर्म्युला. आता डेल्टा टी म्हणजे डेल्टा क्यू म्हणजे काय? चेंज इन हीट. हीटचं युनिट काय आहे? जूल. टेम्परेचरचं युनिट कशामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं? केल्विनमध्ये. पण एंट्रॉपी ही पर मोल कॅल्क्युलेट केली जाते. सो देअर फोर दिस युनिट इज कन्वर्टेड इन टू जूल पर मोल केल्विन. इवन
याला आपण असं लिहितो जूल पर मोल केल्विन, किंवा याच्याचमध्ये दुसरं युनिट काय येतं, दुसरं कॅलरीमध्ये जूलच्या ऐवजी जर कॅलरी असेल तर कॅलरी पर मोल केल्विन. इवन जर अर्ग असेल तर अर्गसुद्धा हे तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, अर्ग पर मोल केल्विन. तर हे युनिट चेंज इन एंट्रॉपीचं येतं. समजा चेंज इन एंट्रॉपी ही जर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असेल, चेंज इन एंट्रॉपी जर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे का बघा, आपण आत्ताच काही मिनिटापूर्वी म्हणजे काल आपण असं बघितलं की चेंज इन एंट्रॉपी इज अ स्टेट व्हेरिएबल्स, state functions. So there is a change in entropy is also extensive property. If the change in entropy is an extensive property, and extensive property, that means extensive property म्हणजे काय की the property whose values depends upon quantity of matter. The values depends upon quantity of matter. That property is called as extensive property. Got it? कळलं पहा. The property whose values depends upon quantity of matter. So delta S is a कुठली property? Extensive property. Delta is a extensive property. That means the values depends upon quantity of matter. The values depends upon quantity of matter. That is called as extensive property. That means delta S, that means delta S जर increase होत असेल, change in entropy जर increase होत असेल, किंवा change in entropy, in which time the change in entropy increases? If the mass increases, that time entropy increases. Why in this way? कारण आपण काय सांगितलं, डेल्टा एस इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यूज डिपेंड्स अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर. म्हणजे जर मॅटर वाढलं, मॅटरची क्वांटिटी वाढली, तर त्याला आपण चेंज इन एंट्रॉपी असं म्हणतो. म्हणजे मास वाढलं किंवा एखाद्या मॅटरची क्वांटिटी वाढली तर एंट्रॉपी इन्क्रीज होते, त्याला आपण चेंज इन एंट्रॉपी असं म्हटलेलं आहे. कशाशी रिलेटेड चेंज इन एंट्रॉपी? एंट्रॉपी कधी चेंज होते? जर मॅटर चेंज झाला, जर क्वांटिटी चेंज झाली, मॅटर जसं जसं वाढेल तसं तसं एंट्रॉपी वाढते. मॅटर कमी होत जाईल किंवा क्वांटिटी कमी होत जाईल तशी तशी एंट्रॉपी कमी होते. कारण एंट्रॉपी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यामुळं मॅटर किंवा क्वांटिटी वाढला तर एंट्रॉपी वाढते किंवा कमी होते. मग आता आपल्याला एंट्रॉपी ही आयसोलेटेड सिस्टीम आणि नॉन आयसोलेटेड सिस्टीमशी रिलेटेड एंट्रॉपीमध्ये काय चेंज होतात ते पाहायचं आहे. मग या ठिकाणी आपण म्हणू आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम पहिला आपण बघू आयसोलेटेड सिस्टीम बद्दल. आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ओपन सिस्टीम माहिती आहे. ओपन सिस्टीम इट इज अ सिस्टीम इन विच काय चेंज होतं ओपन सिस्टीममध्ये? हीट आणि मॅटर एक्सचेंज होतो, त्याला ओपन सिस्टीम म्हणतो. क्लोज सिस्टीम बघितलेली आहे. क्लोज सिस्टीममध्ये फक्त आणि फक्त काय चेंज होतं? हीट चेंज होते, मॅटर चेंज होत नाही, त्याला आपण क्लोज सिस्टीम म्हणतो. आणि आयसोलेटेड सिस्टीममध्ये काही चेंज होत नाही. आयसोलेटेड सिस्टीममध्ये काही चेंज होत नाही, त्याला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे मॅटरही चेंज होत नाही आणि हीटही चेंज होत नाही, तर त्याला आयसोलेटेड सिस्टीम म्हणतो. मग त्याचं एक एक्झाम्पल, आता हे आयसोलेटेड सिस्टीम आहे असं आपण गृहीत धरू. सपोज इट इज अ आयसोलेटेड सिस्टीम. दॅट मीन्स हे डायग्राम काढतो आहे, जर काळजीपूर्वक याचं ऑब्झर्वेशन करा. वी सी द डायग्राम, इट इज रिलेटेड टू द आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे डज नॉट एक्सचेंज, दॅट इज अ इन्सुलेटेड. हे कोटिंग आहे असं मी मेन्शन करतो आहे. दॅट इज म्हणजे हीट आतमध्ये जात नाही, आतली हीट बाहेर पडत नाही, म्हणजे हे इन्सुलेटेड फ्लास्क आहे. आता फ्लास्क जर इन्सुलेटेड असेल तर फ्लास्क इन्सुलेटेड असल्या कारणाने हीट आतमध्ये जाणार नाही. आणि या ठिकाणी आपण वॉल बसविलेला आहे. सो in that flask some gas is put here.
अँड याला म्हणू आपण गॅस ए. या ठिकाणी याच्यामध्ये पण गॅस आहे, दॅट इज अ गॅस बी. नाव दीज आर द ऑर्डर फॉर्म. दीज आर द ऑर्डर फॉर्म. आणि हे इन्सुलेटिंग मटेरियल असल्यामुळं हे कुठल्या फॉर्ममध्ये आहे, ऑर्डर फॉर्ममध्ये आहे. मग आणि काही वेळानंतर आपण आता याला मी इन्सुलेटिंग आवरण दाखवत नाही, डायरेक्टली हा फ्लास्क रिप्रेझेंट करतो आहे, नाहीतर तुमचा गोंधळ होईल की सर इथं तुम्ही इन्सुलेटिंग आवरण काढून टाकलं का. तर परत मी इन्सुलेटिंग आवरण रिप्रेझेंट करतो आहे. या ठिकाणी बसवलेला जो वॉल होता तो वॉल आता आपण काढून टाकलेला आहे. वॉल आपण बसवलेला होता तो बसवलेला वॉल आपण काढून टाकलेला आहे. म्हणजे या ठिकाणचा गॅस या डायरेक्शनने मूव्ह होईल, या ठिकाणचा गॅस या डायरेक्शनने मूव्ह होईल. म्हणजे या फ्लास्कमध्ये इव्हन या फ्लास्कमध्ये याच्या ठिकाणी गॅस ए प्लस बी आहे, ए प्लस बी आहे आणि याही ठिकाणी गॅस ए प्लस बी आहे. दॅट मीन्स in the gas cylinder, in the gas jar, there are the जेव्हा आपण तिथला वॉल रिलीज करू, ज्यावेळेस तिथला वॉल रिलीज करू त्यावेळेस या ठिकाणी जो गॅस आहे तो मिक्स होईल. पण फ्लास्क कसे आहेत, इन्सुलेटिंग आहेत. इन्सुलेटिंग म्हणजे आतली हीट बाहेर टाकणार नाहीत आणि बाहेरची हीट आतमध्ये पाठवणार नाहीत, अशा प्रकारचा फ्लास्क आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काही हीट चेंज झालेली आहे का, डेल्टा क्यू इज नॉट चेंज, दॅट इज इक्वल टू 0. हीट एक्सचेंज झाली आहे का, आतली हीट बाहेर आली, बाहेरची हीट आतमध्ये गेली का, नाही. मग जर डेल्टा हा जर चेंज झालाच नाही, जर डेल्टा, तर त्यावेळेस आपल्याला चेंज इन एंट्रोपी डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन टी. सो डेल्टा एस इज इक्वल टू 0 अपॉन टी. 0ला कुठल्याही टर्म रिप्रेझेंट केल्यानंतर डेल्टा एस इज इक्वल टू 0. डेल्टा एस इज इक्वल टू 0. दॅट मीन्स दिस रिॲक्शन इज ॲट इक्विलिब्रियम. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणतो डेल्टा एस हा 0 आहे, म्हणजे याच्यामध्ये रँडमनेस होते की नाही बघा, रँडमनेस आहे की नाही. या ठिकाणी ऑर्डरमध्ये होते, हे काय झालं डिसऑर्डरमध्ये. दॅट मीन्स रँडमनेस इन्क्रीजेस. डेल्टा एस जरी 0 असला तर त्यावेळेस रँडमनेस इन्क्रीज झाला. मग अशा ठिकाणी डेल्टा एस 0 आहे, हीट पण नाही, तरीसुद्धा रँडमनेस वाढला. म्हणजे एंट्रॉपी इन्क्रीजेस. चेंज इन एंट्रॉपी दॅट इज इक्वल टू चेंज इन एंट्रॉपी इज ग्रेटर दॅन 0. चेंज इन एंट्रॉपी. आता आपल्याला एवढं माहीत आहे एंट्रॉपी कधी वाढते, जेव्हा सिस्टीमची एंट्रॉपी ही, दॅट इज सिस्टीम, याचं ऑब्झर्वेशन करतोय आपण, सिस्टीमची एंट्रॉपी. जरा काळजीपूर्वक पहा. आता याच्या व्यतिरिक्त आपण सध्या या सिलेंडरचं ऑब्झर्वेशन करतो आहोत, त्याच्यामुळं आपल्यासाठी हा सिलेंडर एक सिस्टीम आहे आणि हा सिलेंडर हा आयसोलेटेड प्रोसेस आहे. ही जर आयसोलेटेड प्रोसेस आहे तर आयसोलेटेड प्रोसेससाठी डेल्टा एस हा ग्रेटर दॅन 0 असतो. म्हणजे सिस्टीमची एंट्रॉपी ही ग्रेटर दॅन 0 आहे. सिस्टीमची एंट्रॉपी, आतलं काही बाहेर आलंय का, नाही, आतमध्ये जे काही हीट आहे, पण एंट्रॉपी वाढली म्हणजे सिस्टीमची एंट्रॉपी 0पेक्षा जास्त झाली. सिस्टीमचा रँडमनेस वाढला म्हणजे सिस्टीमची एंट्रॉपी वाढली. त्याचा सराउंडिंगशी काहीही देणं घेणं नाही. का बरं, कारण याच्यातनं हीट कुठंही बाहेर पडत नाही किंवा इथली हीट कुठंही आतमध्ये जात नाही. त्याच्यामुळं याच्यावरती, म्हणजे एखादी आयसोथर्मल प्रोसेस असेल तर त्या आयसोथर्मल प्रोसेसमध्ये सिस्टीमची एंट्रॉपी इन्क्रीज होते. सिस्टीममध्ये रँडमनेस इन्क्रीज होतो. जरी चेंज इन एंट्रॉपी 0 असली तर ती चेंज इन एंट्रॉपी ही टोटल आहे, पण म्हणजे 0 आहे इक्विलिब्रियमला. आणि सिस्टीमच्या एंट्रॉपीचा जर विचार केला तर या ठिकाणी सिस्टीमची एंट्रॉपी ही ग्रेटर असते 0. या ठिकाणी सराउंडिंगचा काहीच परिणाम याच्यावरती होत नाही.
ऑल क्लिअर? याच्यावरती सराउंडिंगचा कुठलाही परिणाम होत नाही आणि ज्या ठिकाणी सराउंडिंगचा परिणाम होत नाही ती एकमेव प्रोसेस आहे आयसोलेटेड सिस्टीम. एंट्रॉपी ऑफ आयसोलेटेड सिस्टीममध्ये फक्त सिस्टीमची एंट्रॉपी सराउंडिंगपेक्षा ग्रेटर असते, म्हणजेच सिस्टीमची एंट्रॉपी 0पेक्षा ग्रेटर असते. जर 0पेक्षा कमी असते तर सराउंडिंगची जास्त झाली असती. मग आता जेव्हा हीच सिस्टीम ही एंट्रॉपी आपण नॉन आयसोलेटेड प्रोसेसला पाहणार आहोत. आता नॉन आयसोलेटेड सिस्टीम म्हणजेच आयसोलेटेड सिस्टीम नसेल तर, म्हणजे हे फ्लास्क अशा प्रकारचे नसतील तर या ठिकाणी म्हणजे इन्सुलेटेड फ्लास्क नसतील तर आतली हीट बाहेर आणि बाहेरची हीट आतमध्ये, म्हणजे सिस्टीमची हीट सिस्टीम आणि सराउंडिंग याच्यामध्ये एक्सचेंजिंग चालू आहे. मान्य आहे का? बघा, जर हे इन्सुलेटेड फ्लास्क नसेल, हे जे फ्लास्क आहे हे फ्लास्क जर इन्सुलेटेड नसेल तर सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये एक्सचेंजिंग चालू आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजेच एंट्रॉपी ऑफ सिस्टीम, चेंज इन एंट्रॉपी ऑफ सिस्टीम प्लस चेंज इन एंट्रॉपी सराउंडिंगची इज इक्वल टू चेंज इन एंट्रॉपी टोटल. टोटल म्हणजे कुठला? यालाच आपण युनिवर्स म्हणतो. म्हणजेच चेंज इन एंट्रॉपी सिस्टीम प्लस चेंज इन एंट्रॉपी सराउंडिंग इज इक्वल टू चेंज इन एंट्रॉपी युनिवर्स. ऑल क्लिअर? त्यालाच आपण म्हणजे याला इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो, चेंज इन एंट्रॉपी टोटल इज इक्वल टू चेंज इन एंट्रॉपी युनिवर्स. बरोबर ना? म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलात तर ते काय असतं? टोटल असतं. जर कुठली प्रोसेस स्पॉन्टेनियस असेल, म्हणजे जर कुठलीही प्रोसेस स्पॉन्टेनियस असेल, स्पॉन्टेनियस म्हणजे काय? जी प्रोसेस स्वतः होते. मग आता बघा, जी प्रोसेस स्वतः होते, जी प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे, त्याच्यामध्ये जे काही ती जी सिस्टीम आहे त्याची एंट्रॉपी काय असेल? एंट्रॉपी असेल एंट्रॉपी ऑफ द प्रोसेस इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे टोटल एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स or entropy change universe is equal to greater than 0. कारण युनिवर्सची एंट्रॉपी किंवा टोटल एंट्रॉपी ही नेहमी, बघा जरा काळजीपूर्वक पहा मी काय सांगतो आहे ते, आपण थोडासा विचार करू. हे सिस्टीम आहे, बाकीचं सराउंडिंग आहे आणि हे सगळं युनिवर्स आहे. इट इज युनिवर्स, हा सिस्टीम आणि हा सराउंडिंग. याच्यातली हीट इकडे आली काय, याच्यातली हीट इकडे गेली काय, हे फक्त एक्सचेंजिंग चालू आहे. इथून हीट बाहेर पडेल सराउंडिंगमध्ये, सराउंडिंगची हीट आतमध्ये जाईल सिस्टीममध्ये. पण सिस्टीम आणि सराउंडिंग याला एकत्रितपणे काय म्हणतो आपण? युनिवर्स म्हणतो. म्हणजे टोटल, ही सगळी टोटल एंट्रॉपी आहे. आणि एंट्रॉपी ही ऑलवेज रँडमनेस फॉलो करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे एंट्रॉपी म्हणजेच रँडमनेस, आणि रँडमनेस ही नॅचरल प्रोसेस आहे, त्याला आपण करण्याची गरज पडत नाही. मग युनिवर्समध्ये एंट्रॉपी ही ऑलवेज ग्रेटर असते. कशापेक्षा? 0पेक्षा. कारण 0पेक्षा कमी झालं की रँडमनेस कमी झाला, एंट्रॉपी कमी झाली, म्हणजे म्हणजे डिसऑर्डरचं कन्व्हर्शन ऑर्डरमध्ये आलं. तर कुठलीही प्रोसेस युनिवर्समध्ये म्हणजेच टोटल एंट्रॉपी टोटल कधीही युनिवर्समध्ये कधीही किंवा टोटल एंट्रॉपी ही ग्रेटर दॅन ऑलवेज 0 असते. ऑल क्लिअर? एंट्रॉपी ही टोटल एंट्रॉपी ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असते. कळलं का? बघा, जर समजा इफ इट इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस, जर एखादी इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, कारण युनिवर्समध्ये सगळ्याच प्रोसेस इरिव्हर्सिबल असतात, रिव्हर्स पुन्हा होत नाही. म्हणजे एखाद्या प्रोसेसचं कन्व्हर्शन दुसऱ्या प्रोसेसमध्ये झाल्यानंतर परत ती प्रोसेस रिव्हर्स होत नाही. त्याच्यामुळं युनिवर्समध्ये
जी एंट्रॉपी आहे, टोटल एंट्रॉपी जी युनिव्हर्सची आहे ती ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असते. म्हणजे निसर्गामध्ये असं कुठलीच प्रोसेस ती म्हणजे निसर्गामध्ये कुठलीच बंधनं कोणावरती राहत नाहीत. जर कुठलीच बंधनं कोणावरती नाहीत म्हणजे कुठलाच फोर्स त्यांच्यावरती जर नसेल तर ते विदाऊट फोर्स म्हणजेच त्याला काय म्हणू आपण स्पॉन्टेनियसली आहे. स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे इट्स ओन आणि मग स्पॉन्टेनियसली होते. त्याला कुणाची बंधनं राहत नाहीत आणि ते डिसऑर्डर फॉर्ममध्ये असतात. म्हणजेच एंट्रॉपी त्या ठिकाणी युनिव्हर्समध्ये आहेत. एंट्रॉपी काय मेजर करते? रँडमनेस. एंट्रॉपी काय मेजर करते? रँडमनेस. युनिव्हर्समध्ये जे काही ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स, सिस्टीम ज्या काही आहेत त्या ऑलवेज डिसऑर्डर फॉर्ममध्ये असतात. म्हणजे त्या ठिकाणची टोटल एंट्रॉपी कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे. ज्या ठिकाणी रँडमनेस जास्त, ज्या ठिकाणी डिसऑर्डर जास्त, त्या ठिकाणी एंट्रॉपी जास्त. म्हणजे चेंज इन एंट्रॉपी युनिव्हर्सची ग्रेटर असते. कळलं? ऑल क्लिअर? सो these आर द आयसोलेटेड सिस्टीम आणि नॉन आयसोलेटेड सिस्टीम. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर एंट्रॉपीशी रिलेटेड आयसोलेटेड आणि नॉन आयसोलेटेड. आता त्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल आपण घेऊयात. फॉर एक्झाम्पल, वॉटर लिक्विडचं कन्व्हर्शन वॉटर सॉलिडमध्ये होत आहे. आता विचार करा, वॉटर लिक्विडचं कन्व्हर्शन वॉटर सॉलिडमध्ये होत आहे. H2O हा लिक्विडमध्ये होता, त्याचं कन्व्हर्शन H2O सॉलिड. म्हणजे हे काय आहे? वॉटर आहे. हे काय आहे? आईस आहे. ऑल क्लिअर? सगळ्यांना कळते की बघा. मग या ठिकाणी काय होईल? आता तुम्ही जेव्हा सिस्टीम आणि सराउंडिंगचा विचार करता, जर आता इथं सिस्टीम आहे ज्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करता आहात, मग आपण हा फॉर्म्युला वापरला डेल्टा एस इज इक्वल्स टू डेल्टा क्यू अपॉन टी. डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन टी. मग डेल्टा एस कोणाची? ही तुम्ही ज्याचं ऑब्झर्वेशन करता दॅट इज तुमच्यासाठी ही काय आहे? सिस्टीम. डेल्टा एस सिस्टीमची. मग या ठिकाणी वॉटर लिक्विडचं वॉटर सॉलिडमध्ये कन्वर्ट करत असताना काय होतं? हीट रिलीज करतं. म्हणजे डेल्टा क्यू कसा आहे? निगेटिव्ह. रिलीज करतं हीट. हीट कमी झाली डिवायडेड बाय टी. मग आता या ठिकाणी डेल्टा एस सिस्टीमचा काय आला? निगेटिव्ह आला. डेल्टा एस सिस्टीमचा निगेटिव्ह आला म्हणजे ही प्रोसेस कशी आहे? डेल्टा एस सिस्टीमचा निगेटिव्ह आला म्हणजे ही प्रोसेस कशी आहे? स्पॉन्टेनियस आहे. बरोबर आहे का? ही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ही प्रोसेस स्पॉन्टेनियसला आहे की नॉन स्पॉन्टेनियसला आहे, तर ही प्रोसेस आपल्याला स्पॉन्टेनियस आहे. कारण ती स्वतः होते का बघा? स्वतः होते का? विचार करा. स्वतः होते का? नाही. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे? नॉन स्पॉन्टेनियस आहे. ही नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. मग यासाठी याचा एंट्रॉपी एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू 0. म्हणजेच त्यावेळेस एंट्रॉपी ऑफ द सराउंडिंग सिस्टीमची जर एंट्रॉपी जर कमी असेल तर सराउंडिंगची एंट्रॉपी इज ग्रेटर दॅन 0. लक्षात येते का बघा? पण असं होत नाही. सिस्टीमची एंट्रॉपी कधीही ग्रेटर दॅन 0 असत नाही. कधी? जेव्हा टेम्परेचर मायनसमध्ये येतं तेव्हा. टेम्परेचर मुद्दा लक्षात आला का बघा? सिस्टीमची एंट्रॉपी म्हणजे ह्याला जर तुम्ही सिस्टीम कन्सिडर केलात तर ही रिॲक्शन होत असताना हीट बाहेर पडते. म्हणजे सिस्टीमने हीट, ही सिस्टीम आहे, याला तुम्ही जर सिस्टीम कन्सिडर केलात तर या ठिकाणाहून हीट बाहेर पडते. म्हणजे सिस्टीमचा हीट लॉस झाला. डेल्टा क्यू इज निगेटिव्ह. ही जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली, डेल्टा क्यूची जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर या दोघांचा रेशो काय येईल? निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे सिस्टीमची एंट्रॉपी काय झाली? लेस दॅन 0. म्हणजे सिस्टीम आता कशामध्ये कन्वर्ट झाला?
सॉलिडमध्ये आला कन्व्हर्शन म्हणजे काय झाले, एंट्रॉपी डिक्रीज झाली. एंट्रॉपी कशी झाली, 0पेक्षा कमी झाली. मग आता जर एंट्रॉपी जर कमी झालेली आहे, तर जेव्हा ही प्रोसेस होती तेव्हा हीट कुठं गेली, बाहेर गेली म्हणजे कुठं गेली, सराउंडिंगमध्ये आली हीट. म्हणजे सराउंडिंगची एंट्रॉपी काय झाली, इन्क्रीज झाली. तसं सराउंडिंगची एंट्रॉपी ही ऑलवेज इन्क्रीज असते. म्हणजे सराउंडिंगची इवन युनिव्हर्सची एंट्रॉपी ही ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असते. सराउंडिंगचीच नाही तर जे सराउंडिंगचं तुम्ही ऑब्झर्वेशन करता आहात ते सराउंडिंग म्हणजेच युनिव्हर्स आहे. तर युनिव्हर्सची एंट्रॉपी ही ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असते. आता थोडंसं आपण पुढं जाऊयात. इथंपर्यंत कदाचित कळलं असेल अशी आपण अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. आता स्लाइटली आपण थोडंसं मूव्ह होऊयात पुढं. ऑल क्लिअर? ह्या गोष्टी कळल्या का बघा. तर या ठिकाणी असं खूप कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट नाही. फक्त आपल्याला एवढं सांगायचं आहे, हा फॉर्म्युला आहे एंट्रॉपीचा, मॅथमॅटिकल इक्वेशन. मग हा इक्वेशन कोणासाठी वापरायचा आहे, सिस्टीमसाठी. कारण हे आपण याचं ऑब्झर्वेशन करतो म्हणजे आपल्यासाठी सिस्टीम आहे. सिस्टीममध्ये हीट काय झाली, बाहेर पडते म्हणून या ठिकाणी साईन निगेटिव्ह. जे काही भागाकार असेल, गुणाकार असेल, तर याचा रेशो काय येईल, निगेटिव्ह म्हणजे 0पेक्षा लहान. म्हणजे एंट्रॉपी सिस्टीमची कमी आहे. एंट्रॉपी सिस्टीमची कमी आहे म्हणजे वाढली कोणाची, सराउंडिंगची. तसा विचार केला तर सराउंडिंग म्हणजेच युनिव्हर्स आहे. युनिव्हर्सची एंट्रॉपी ही ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असते. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. म्हणजेच आपण याला असंही म्हणू शकतो, टोटल एंट्रॉपी, चेंज इन एंट्रॉपी टोटल किंवा टोटल एंट्रॉपी ही इक्वल टू 0 असते. कारण कसं काय आता इक्वल टू 0 असते, याच्याशी रिलेटेड आपल्याला एक छोटासा पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे, एंट्रॉपी इन रिव्हर्सिबल प्रोसेस. काय बघायचं आपल्याला, एंट्रॉपी इन रिव्हर्सिबल प्रोसेस. तर एंट्रॉपी रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये कशी असते याच्याबद्दल आपण आता थोडंसं डिस्कस करूयात. पहिला, समजा ही सिस्टीम आहे, इट इज अ सिस्टीम, आणि याचं टेम्परेचर T आहे आणि इकडं आहे सराउंडिंग, याचंही टेम्परेचर T आहे. तरीसुद्धा आता दोघांचं टेम्परेचर सारखंच आहे की नाही, तरीसुद्धा सिस्टीम स्मॉल अमाऊंट ऑफ हीट ही सराउंडिंगसाठी देत असते. स्मॉल अमाऊंट ऑफ हीटला आपण DQने रिप्रेझेंट केलं. स्मॉल अमाऊंट ऑफ हीट सिस्टीमनी सराउंडिंगला प्रोव्हाइड केला, डोनेट केला. मग त्यावेळेस डेल्टा एस कॅल्क्युलेट करायचा. डेल्टा एस कोणाचा, सिस्टीमचा डेल्टा एस काय येईल, फॉर्म्युला आपला काय, स्मॉल चेंज dQ/T. कोणासाठी, फॉर सिस्टीम. इथं लिहिलेलं आहे फॉर सिस्टीम. मग इथं काय झालं, सिस्टीमनी हीट लॉस केला. किती लॉस केला, स्मॉल चेंज. इथं लिहितो मी स्मॉल चेंज. सिस्टीमनी सराउंडिंगमध्ये हीट लॉस केला. सिस्टीमनी सराउंडिंगला हीट डोनेट केला. किती हीट डोनेट केला, स्मॉल हीट डोनेट केला. देर इज अ स्मॉल चेंज. मग आता या ठिकाणी या दोघांचा रेशो घेतला तर डेल्टा एस सिस्टीमचा हा निगेटिव्ह येतो. ऑल क्लिअर? मग त्याच्याच दुसरी बाजू आपण डेल्टा एस सराउंडिंगसाठी हीट काय केला, गेन केला, DQ/T. बरोबर आहे. तर या ठिकाणी डेल्टा एस काय झाला, डेल्टा एस या ठिकाणचा पॉझिटिव्ह झाला, हीट वाढली. पण जेव्हा आपल्याला चेंज इन एंट्रॉपी टोटल कॅल्क्युलेट करायची असेल तर काळजीपूर्वक पहा, याची हीट काय झाली, ही 0 आहे म्हणजे नॉट इक्वल टू 0. एंट्रॉपी ऑफ सिस्टीम इज नॉट इक्वल टू 0 आणि एंट्रॉपी ऑफ सराउंडिंग इज नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे का. एंट्रॉपी ऑफ सराउंडिंग, सिस्टीमची एंट्रॉपी 0 आहे का, नाही. काय आहे, लेस दॅन 0 आहे. मग 0 आहे का, नाही. सराउंडिंगची एंट्रॉपी काय, ग्रेटर दॅन 0 आहे. पण 0 आहे का, नाही. पण टोटल एंट्रॉपीचा जर विचार केला, डेल्टा एस टोटल इज इक्वल टू, आत्ता आपण काही मिनिटापूर्वी काही वेळापूर्वी डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग असा फॉर्म्युला मांडलेला होता. मग डेल्टा एस टोटल इज इक्वल टू सिस्टीम किती आहे, सिस्टीमची किती आहे, डेल्टा एस DQ/T आणि इथं आला प्लस DQ/T. प्लस मायनस काय होईल, कॅन्सल
आणि डेल्टा एस टोटल इज इक्वल टू 0 असं आपण म्हणजे युनिव्हर्सची एंट्रॉपी म्हणजे स्लाइट चेंज जरी झालेला असला तरी या ठिकाणी एंट्रॉपी ही काय असते. आता ही एंट्रॉपी आपण काय काढली, इन रिव्हर्सिबल आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेसला एंट्रॉपी काढली आपण. आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस, आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेसला. कारण काय होतं इथं, हा हीट इकडेच होतो म्हणजे हीट एक्सचेंज होते आहे. हीट एक्सचेंज म्हणजेच रिव्हर्सिबल. आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. इथलं टेम्परेचर टी आहे, इथलं टेम्परेचर टी आहे. आणि मग त्यानुसार आपण अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला जी डेफिनेशन आहे, मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे एंट्रॉपीची, त्यानुसार आयसोथर्मलला, आता बघा, आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेसला टोटल टोटल एंट्रॉपी युनिव्हर्सची काय आहे, 0 आहे. आलं का इथंपर्यंत. आता आयसोथर्मलच्या नंतर आपण बघू ॲडियाबॅटिक रिव्हर्सिबल प्रोसेसला एंट्रॉपी काय होते किंवा काय चेंजेस होतात त्याच्या बाबतीत आपल्याला पाहायचं आहे. इथं लिहिलं बघा आयसोथर्मल रिव्हर्सिबल. आता ॲडियाबॅटिक रिव्हर्सिबल दुसरी प्रोसेस, ॲडियाबॅटिक रिव्हर्सिबल प्रोसेस. याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये एंट्रॉपीमध्ये काय चेंज होतात. आता ॲडियाबॅटिक म्हटलं की डेल्टा क्यू इज इक्वल टू 0 किंवा क्यू इज इक्वल टू 0, बरोबर ना. मग आता आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे सिस्टीमचा डेल्टा एस सिस्टीमसाठी काय येतं डेल्टा क्यू अपॉन टी आणि डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू काय येतं डेल्टा क्यू अपॉन टी. आता इथं हीट चेंज आहे का, देर इज अ नो एक्सचेंज ऑफ हीट, म्हणजे या ठिकाणी डेल्टा एस सिस्टीम काय येईल क्यू 0 अपॉन टी. डेल्टा एस सराउंडिंग काय येईल, सराउंडिंगसाठी काय येईल 0 अपॉन टी. आणि कुठल्याही टर्मला 0ने डिवाइड केल्यानंतर काय होते, डेल्टा एस सिस्टीम इज इक्वल टू 0 and delta S surrounding is equal to 0. That means delta S total काय आहे फॉर्म्युला, delta S total is equal to delta S system plus delta S म्हणजे चेंज इन एंट्रॉपी सराउंडिंग, डेल्टा S म्हणजे टोटल एंट्रॉपी चेंज इन ॲडियाबॅटिक प्रोसेसला काय येते, टोटल एंट्रॉपी चेंज इन ॲडियाबॅटिक प्रोसेसला काय येते 0. कळलं का बघा. या ठिकाणी डी क्यू काय आहे 0, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा क्यू वापरू शकता. इवन याच्या ऐवजी डी क्यू इज इक्वल टू 0 तुम्ही कोणताही क्यू यूज करू शकता. तर ॲडियाबॅटिक रिव्हर्सिबल प्रोसेससाठी टोटल एंट्रॉपी ऑफ द युनिव्हर्स सुद्धा 0 असते आणि आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेसला सुद्धा टोटल एंट्रॉपी ही 0 असते. आता आपण जाऊ थोडंसं इरिव्हर्सिबल प्रोसेसकडं. इरिव्हर्सिबल प्रोसेस ज्याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो, बरोबर आहे का. इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजेच स्पॉन्टेनियस प्रोसेस. स्पॉन्टेनियस म्हणजे जी प्रोसेस स्वतः होते त्याला स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणतात. मग इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे युनिव्हर्समध्ये सगळ्या प्रोसेस रँडमनेस इन्क्रीज करत असतात. नॅचरली रँडमनेस इन्क्रीज करणे म्हणजे ती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. नॅचरली रँडमनेस इन्क्रीज करते म्हणजे ती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. बरोबर आहे का बघा, इज इक्वल टू 0. आता बघायचं आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस, त्यालाच आपण म्हणतो स्पॉन्टेनियस प्रोसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेसला आपण काय म्हणतो स्पॉन्टेनियस प्रोसेस.
समजते ना? चला ओके. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे टोटल एंट्रॉपी चेंज हा युनिव्हर्सचा कसा असतो ऑल्वेज ग्रेटर. कारण आत्ता बघितलं रिव्हर्सिबलला युनिव्हर्सची एंट्रॉपी म्हणजेच टोटल एंट्रॉपी. कारण मी याच्या अगोदर लिहून दिलेलं आहे डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस युनिव्हर्स. म्हणजे युनिव्हर्सची एंट्रॉपी म्हणजेच टोटल एंट्रॉपी डेल्टा एस टोटल इज ऑल्वेज ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे. मग आता आपण परत थोडंसं ऑल्वेज ग्रेटर दॅन 0 टोटल एंट्रॉपी याच्यामध्ये थोडंसं आपण एक पिक्चोरियल फॉर्ममध्ये ऑब्झर्वेशन करू. ही आहे सिस्टीम आणि ही आहे सराउंडिंग. सिस्टीमचं टेम्परेचर T1 आणि सराउंडिंगचं टेम्परेचर T2. आता इथून हीट बाहेर येणारे DQ एवढी हीट म्हणजे देणार आहे. याचा अर्थ असा होतो जर सिस्टीम सराउंडिंगला टेम्परेचर प्रोव्हाइड करत असेल, सराउंडिंगला टेम्परेचर सिस्टीम प्रोव्हाइड करत असेल तर याचा अर्थ हीट कधी फ्लो होते हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडून. म्हणजे सिस्टीमची हीट जास्त आहे. सो देअरफॉर T1 इज ग्रेटर दॅन T2. आता या ठिकाणी इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे म्हणजे इकडनं हीट फक्त इकडं येणारे आहे. मग त्यावेळेस हे इक्वेशन कसं होतं पहा. जेव्हा हा मग कुठली हीट यायला लागली मग फॉर्म्युला डेल्टा एस सिस्टीम. डेल्टा एस सिस्टीम इज इक्वल टू हीट कोण द्यायला लागला हु इज अ डोनेटेड हीट सिस्टीम. कोणाला द्यायला लागला सराउंडिंगला. म्हणजे सिस्टीमची हीट काय व्हायला लागली कमी व्हायला लागली. सो देर इज अ मायनस DQ अपॉन टी. स्मॉल चेंज आहे, स्मॉल चेंज आहे त्याच्यामुळे आपण हा घेतला. त्याच्याच बरोबर डेल्टा एस कुठली सराउंडिंगची. आता सिस्टीम हीट डोनेट करतो म्हणजे सराउंडिंग ॲटोमॅटिकली हीट काय करत असला पाहिजे ॲक्सेप्ट करत असला पाहिजे. म्हणजे सराउंडिंगची हीट काय झाली स्मॉल चेंज वाढली DQ अपॉन टी. कळलं इथंपर्यंत? बघा ही सिस्टीम आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. कारण इकडनं फक्त हीट बाहेर येते. स्मॉल अमाऊंट ऑफ हीट कंटिन्युअसली बाहेर येते. इथं हीट इकडं होत्या या ज्या दोन प्रोसेस होत्या पण त्या रिव्हर्सिबलमध्ये देवाणघेवाण चाललेली होती. इथं मात्र सिस्टीमने एकदा हीट दिली सराउंडिंगला ती पुन्हा वापस जात नाही. त्यामुळं सिस्टीमची हीट वाढायला लागली, सराउंडिंगची हीट कमी व्हायला लागली. मग अकॉर्डिंग टू द एंट्रॉपी चेंज सिस्टीम आणि सराउंडिंगचे हे दोन इक्वेशन मांडलेले आहेत. मग आता आपल्याला टोटल एंट्रॉपी काढायचं आहे. एंट्रॉपी टोटल इज इक्वल टू काय येतं फॉर्म्युला एंट्रॉपी चेंज इन एंट्रॉपी सिस्टीमची अधिक चेंज इन एंट्रॉपी सराउंडिंगची. हा आपला फॉर्म्युला आहे. आता त्या ठिकाणी त्याच्या व्हॅल्यू डेल्टा एस टोटल इज इक्वल टू टी फक्त टोटल इज इक्वल टू सिस्टीमची मायनस क्यू मायनस मायनस DQ अपॉन टी आणि इथं प्लस DQ अपॉन टी. DQ अपॉन टी. ऑल क्लिअर? सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. मग आता या इक्वेशनला आपल्याला असं सॉल्व करता येईल. याच्यातनं काय करू आपण याच्यातनं DQ आपण कॉमन काढू. डेल्टा एस टोटल इज इक्वल टू DQ कॉमन काढला. DQ कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये काय राहील इथं काय आहे याच्यासाठी टेम्परेचर T1 याचं टेम्परेचर T2 याचं टेम्परेचर काय आहे सिस्टीमचं T1 सराउंडिंगचं T2. मग कॉमन काढला DQ तर इथं काय येईल 1 अपॉन T2 मायनस 1 अपॉन T1. बरोबर आहे का बघा 1 अपॉन T2 मायनस 1 अपॉन T1. मग डेल्टा एस टोटल इज इक्वल टू हा DQ ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन T2 मायनस 1 अपॉन T1 असं इक्वेशन आपल्याकडं येत आहे. असं इक्वेशन आपल्याकडं येते. बरोबर आहे का बघा T1 मायनसमध्ये. कारण याला मायनस साईन आहे हा अगोदर आणि हा नंतर. मग याच्यानंतर आपण जेव्हा हे सॉल्व करू डेल्टा एस टोटल इज इक्वल्स टू DQ या ब्रॅकेटमध्ये येईल T1 मायनस T1 मायनस T2 अपॉन T1 ऑल क्लिअर. याने याला मल्टिप्लाय केलं. मग जर काळजीपूर्वक पहा इथं सुद्धा तुम्हाला माहिती आहे ही व्हॅल्यू ग्रेटर आहे.
ही व्हॅल्यू ग्रेटर आहे. म्हणजेच आपण याला म्हणू शकतो डेल्टा एस इज ग्रेटर दॅन डेल्टा एस टोटल इज ग्रेटर दॅन 0. कारण सिस्टीमची एंट्रॉपी ग्रेटर आहे, त्याच्यामुळं हीट तिथलं टेम्परेचर इमिट्स होतं. एंट्रॉपी ग्रेटर आहे, टेम्परेचर जास्त आहे सराउंडिंगपेक्षा, म्हणजे एंट्रॉपी ग्रेटर आहे. म्हणजेच ती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. एनी नॅचरल प्रोसेस ही कशी असते? एनी नॅचरल प्रोसेस कशी असते? नॅचरल प्रोसेस होण्यासाठी आपण काही करतो का? नाही. म्हणजेच कशी असते? स्पॉन्टेनियस असते. एनी नॅचरल प्रोसेस कशी असते? स्पॉन्टेनियस असते. म्हणजेच टोटल एंट्रॉपी युनिव्हर्सा इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असतो. लक्षात आलं का? टोटल एंट्रॉपी हा युनिव्हर्सा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असतो. याच्यावरती खूप सारे क्वेश्चन जेई किंवा नीटला विचारले गेलेले आहेत. तर अशा प्रकारचा एंट्रॉपीचा कन्सेप्ट, आणखीन थोड्याशा काही कन्सेप्ट आहेत एंट्रॉपीशी रिलेटेड, ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. तोपर्यंत इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.